ठाणे महापालिकेची आज 23 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। याआधी 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात येणार होती। मात्र त्याआधी सर्वसाधारण सभेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला। महासभेला सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, आयुक्त, उपायुक्त उपस्थित होते। दरम्यान पालिकेचे सचिव मनीष जोशी यांच्या मनमानी कारभारावर जाब विचारताच उपमहापौर कृष्णा पाटील खुर्ची सोडून भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने व्यासपीठावरून खाली आले। यावेळी भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी, अर्चना मणेरा, मृणाल पेंडसे यांच्या लक्षवेधीला ज्या उपहासमकतेने ते विचारत होते त्याला सगळ्यांकडून विरोध करण्यात आला, परंतु त्यांचं काहीही न ऐकता ठाणे महापालिकेचे सचिव मनीष जोशी यांनी वाचन चालूच ठेवले। त्यामुळे मोठा गदारोळ माजला आणि भाजप कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले। सभागृहात झालेल्या या मोठ्या राड्यावर भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, अर्चना मणेरा व इतर महिला नगरसेविका यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। नगरसेवकांनी प्रश्न मांडण्याचा त्यांचा अधिकार आहे। अजेंडामध्ये आज माझे प्रश्न होते, त्याची प्रश्न उत्तराचा तास घेणं अपेक्षित होतं, पण महापौरांनी असं रुलिंग दिलं की प्रश्न उत्तर होणार नाही। आमच्या काही नगरसेवकांनी लक्षवेधी मांडल्या होत्या, तर आम्ही फक्त एवढंच सांगत होतो की लक्षवेधी काय आहेत, विषय काय आहेत, एवढं फक्त वाचून दाखवा। पण तेही सभागृहात वाचलं गेलं नाही आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये सचिवांनी अक्षरशः 5 मिनिटांमध्ये जो काही अजेंडा होता तो मंजूर करून त्यांनी पूर्ण तो अजेंडा संपवला। म्हणजे या लोकांची पद्धत आहे। मागच्या टर्ममध्ये पण हेच झालं होतं आणि आता परत आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी तीच दादागिरी सुरुवात केलेली आहे। जरी आम्ही महायुतीमध्ये असलो, सत्तेमध्ये असलो, तरी या लोकांची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। नगरसेवकांचा जो अधिकार आहे, प्रश्न उत्तर आम्ही प्रश्न विचारणार आणि अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला आम्हाला उत्तर द्यावं लागेल। मला असं वाटतं की या लोकांकडे उत्तरं नाहीयेत, त्यांना उत्तरं द्यायची नव्हती, म्हणून आजची सभा गुंडाळण्यात आलेली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि पुढच्या महासभेपासून जर आम्हाला बोलून दिलं नाही, ठराविक लोकांना बोलून दिलं जातं, पण आम्हाला जर बोलून दिलं नाही, आमचे विषय आम्ही लोकांसाठी इकडे सभागृहात आहोत, लोकांच्या हिताचे विषय आम्ही इथे मांडत असतो, आम्हाला जर बोलून दिलं नाही तर आम्ही ही सभा चालवून देणार नाही। मी ठाणेकरांच्या अतिशय मनातले आणि महत्वाचे प्रश्न विचारले होते की 2023 ते 2025 हे पूर्ण काळ हे प्रशासनाच्या ताब्यामध्ये होतं, तेव्हा राज्य सरकारकडनं किती निधी आला होता आणि त्याची पूर्ण माहिती मी आज मागवली होती आणि त्याची उत्तरं मला अपेक्षित होती। पण अधिकाऱ्यांनी मला उत्तर देखील असं दिलेलं आहे की माहिती आम्ही संकलित करतोय आणि ठाण्यासाठी राज्य सरकारकडून 2583.41 कोटी इतका मोठा निधी आला होता, पण त्यात काय विकास कामं केली गेली हा प्रश्न माझा होता आणि ते प्रश्नांची उत्तरं या लोकांकडे नाहीयेत, म्हणूनच आजची सभा गुंडाळण्यात आली, त्याचा निषेध आहे आणि ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। सगळं आम्हाला बरंच काही म्हणायचं होतं, बरंच काही यांच्यात सगळं गोलमाल चालू आहे, आम्हाला बोललं दिलं जात नाहीये। सचिवांनी काय म्हणजे कळ पण आम्हाला समजलं नाही। आता म्हणजे विरोध, आमचा सगळ्या प्रस्तावांना विरोध आहे। ऍज अ बीजेपी सगळ्यांना विरोध आहे, कारण अशी महासभा चालत नाही। आम्ही प्रश्न विचारणार आणि त्यांना उत्तर द्यायचं आहे, त्यांना उत्तर द्यायचं नव्हतं म्हणून बोलवण्यात आली, लवकर संपवण्यात आली। प्रत्येक आता सचिवांची मर्जी चालते की त्यांना काय बोलायचंय काय नाही बोलायचंय असं चालवून देणार नाही। आमचा विरोध आहे ऍज अ पक्ष आणि पुढच्या वेळेला जर आम्हाला बोलायला दिलं नाही तर आमचा सभात्याग करायचा पण विचार आहे आणि आता बघायचं काय बघू आम्ही काय करायचंय। तेच मी सांगते, युतीत आहे ती वेगळी गोष्ट आहे, पण हे असं कारभार की उपमहापौर खाली उतरतात आणि विरोध करतात तरी सचिव थांबत नाही बोलायचं, म्हणजे खूप सिव्हिअर आहे। तुम्ही तिथे होते सगळे, तुम्ही बघितलं आणि राष्ट्रगीत सुरू करण्यात आलं लगेच, ते खूप 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 ओव्हर चालू आहे त्यांचं आणि त्याच्याकडे उत्तरच नाही। म्हणून त्यांनी सभा संपली। आधी अनडाऊट होता, आता पूर्ण यकीन आम्हाला अडचण काढणारच होता, त्याच्याकडे आन्सर नाही म्हणून सभा संपणार। विरोधी पक्षात बसणार का? सांगायचं आहे की जरी आम्ही सत्तेत असलो तरी भाजपाची नेहमी हीच भूमिका राहिलेली आहे, कारभार हा पारदर्शक असला पाहिजे, त्यामुळे आम्ही चौकीदाराच्या भूमिकेतच काम करणार आहोत। आज तुम्ही बघितलं आमचे उपमहापौर देखील त्यांची खुर्ची सोडून खालती आले, कारण आम्ही ठाणेकरांच्या अधिकारांसाठी भांडतोय, त्याच्यामुळे जर आम्हाला बोलून दिलं नाही
तर आम्ही हे खपवून देणार आहे आणि पुढची सभा आम्ही होऊन देणार नाही. आम्ही 20 तारखेच्या महासभेमध्ये लक्षवेधी मांडली होती फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामध्ये. आमच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये जो बाजारपेठ आहे, मुख्य बाजारपेठ लांबडी नाका ते अशोक टॉकीज ही भरगच्च अशी भरलेली असते. तिथे TMT बसचा प्रवाह चालू असतो आणि जवळजवळ 3-3.5 वर्षापूर्वी लोकांना नागरिकांना खूप चालायला त्रास होता. ऍक्सिडेंटही झालेला आहे वृद्धांचा तिथे. मागे फेरीवाल्यांनी मिळून चेंदणी कोळीवाड्यातल्या आमच्या एका सदस्यानं नागरिकांनाही खून झालेल्याची घटना पण घडलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही लक्षवेधी इथे मांडलेली का नागरिकांच्या समस्या आम्ही प्रचारामध्ये चारही उमेदवार जेव्हा आमच्या प्रभागामध्ये प्रचार करत होते तेव्हा प्रचारामध्ये लोकांची हीच मागणी होती की काहीतरी करा, या फेरीवाल्यांचं काहीतरी करा. आताही जेव्हा लक्षवेधी मी मांडली महासभेमध्ये माझी लक्षवेधी पाठवली त्याच्यानंतर यांच्या कारवाया चालू झालेल्या आहेत. अतिक्रमणाची गाडी संध्याकाळी एकदा फिरते जांभळी नाक्यावरून जे अशोक टॉकीज पर्यंत पोहोचेपर्यंत नागरिकांना फोन त्या फेरीवाल्यांना फोन त्यांची फोनाफोनी होतं. ते उचलतात, सगळं साफ झालेलं असतं, गाडी पुढे गेली तर पुन्हा ते गल्लीबोळ्यातून येतात आणि पुन्हा तिथे जायचे ते परिस्थिती आहे. याच्यावर उपाय काय हाच प्रश्न आम्हाला विचारायचा होता. पण नागरिकांच्या समस्या यांना घ्यायच्याच नाहीये डायसवर. तर याच्यासाठी काय आम्ही ऐकत नाहीये, आम्ही आंदोलन करतच राहणार आहोत. युतीचा निर्णय हे आमचे वरिष्ठच करतील. ते ज्या सांगतील त्या आदेशाप्रमाणेच आम्ही काम करतो. पण जसं मी म्हटलं की आम्ही युतीत जरी असलो तरी भारतीय जनता पार्टी हे नेहमीच पारदर्शक कारभारासाठी आग्रही राहिलेली आहे. आमची भूमिका चौकीदाराचीच असणार आणि जर या पद्धतीने आम्हाला वागवलं गेलं किंवा आमच्या प्रश्नाला उत्तरं दिली नाहीत तर आम्ही ठाणेकर जनतेसाठी भांडतोय, ठाणेकरांचे प्रश्न आम्ही विचारतोय. पण मला असं वाटतं या लोकांकडे याची उत्तरं नाहीयेत, त्यांना उत्तरं द्यायची नाहीयेत. म्हणून आजची सभा 10 मिनिटांमध्ये गुंडाळण्यात आलेली आहे. त्याचा परत एकदा आम्ही निषेध करतो आणि पुढच्या महासभेमध्ये जर बोलून दिलं नाही, आमचे प्रश्न घेतले नाहीत तर ती सभा आम्ही होऊनच देणार नाही हे नक्की.